आमची आजोबा नामस्मरण करता करता त्यांनी आपला देह ठेवला आणि जाण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी जातोय, 12 दिवसापर्यंत 12 कीर्तन करा, मोठा उत्सव करा. त्याच्यामुळे 12 दिवसामध्ये 12 कीर्तन झाली. त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये फक्त 3 ते 4 तास झोपणं होत होतं. त्याच्यामुळे तब्येत जरा बरी नाही. वास्तविक मी सांगितलं होतं कुमार महाराजांना कोणी दुसरा कीर्तनकार पाठवतो, पण ते म्हटले असं करू नका, लोक नाराज होतील. पण ही नारदाची गादी असल्यामुळे इथं आल्यानंतर असं वाटतंय वा मस्त अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करतायत. म्हटले चरित्र असं आहे की आजच्या दिवशी गवळणीनं देवाला उकडाला बांधलं. काय 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 गवळणीनं देवाला उकडाला बांधलं. आता हे पटत नाही मनाला. असा देव कुठं बांधता येत असतो का महाराज? एवढं सोपं आहे का देवाला बांधून घेणं? एवढं सोपं नाही ना महाराज. पण त्याच्याकरता मी तुम्हाला एक 4 सिद्धांत देऊन जाणार आहे. इतके सुंदर आहे. माझं कीर्तनाला येणं सफल होईल, तुमचं कीर्तन ऐकणं सफल होईल. फक्त एवढे सिद्धांत घरी घेऊन जा. कधीच विचार करत नाही माणसं. संपूर्ण विश्वाला बंधनात टाकणारा, विश्वाला माया पाशामध्ये गुंतवणारा भगवान. पण अशा भगवंताला सुद्धा गवळणींनी उकडाला बांधून घेतलं. हे जरी मनाला पटत नसलं पण त्याचं उत्तर असं आहे, समाज हा बोलल्याने जिंकला जातो, शत्रू हा कपटाने जिंकला जातो, राजा हा कलेनं जिंकला जातो. ऐका, मैत्री ही सत्याने टिकवली जाते आणि आमचा भगवान कृष्ण परमात्मा हा भावाने बांधला जातो. बघा तुमच्या लक्षात आलं तर 1 नंबर समाज जिंकायला बोललेला. 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कोणाचंही ऐकत नाही बरं का बाबा. ज्याला बोलणं जमलंय त्याचं ऐकतात बरं का. सत्तेची मीटिंग बसू दे तुम्ही, भली मोठी यादी लागते, तेव्हाच पाहिजे म्हणतात. शास्त्री महाराजच आणायचा, हा आल्याचं कीर्तन, काय पैसे द्यायचे ते आम्ही देऊ म्हणतात. इंदुरीकर महाराज आणायचे, ढोक महाराज आणायचे, पुरुषोत्तम महाराज पाटील आणायचे, विशाल महाराज खोले आणायचे, पिंगळाच आणायचा. का म्हणतात लोक? त्याचा अर्थ जे की महाराज त्यांना बोलणं जमलंय बोलणं. तुम्हाला एक गंमत सांगू, काही वेळेला काही परिस्थितीमध्ये समाज जिंकायला अभ्यासापेक्षा बोलणं लागतं. काही लोकांनी इतका अभ्यास केला महाराज, इतका अभ्यास केला. तुकोबारायांच्या त्याच्या भंगाच्या एक भंगावर मरेपर्यंत कीर्तन करतील एवढा अभ्यास आहे. डबल शब्द सुद्धा येणार नाही महाराज, पण तरी लोक त्यांची कीर्तनच घेत नाहीत महाराज. आमच्यासारख्या कीर्तनकारांचं हरिपाठ पाठ नाही, पण महिन्याला 50 कीर्तन येतात. हे माझा पाठ आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणणार महाराज तुमचाच पाठ नाही की काय, हरिपाठ पाठ आहे माझा. आणि उदाहरण सांगायला लागलोय तुम्हाला. का सांगतोय याचं कारण बोलणं जमलं. ज्याला अभ्यास पूर्ण बोलणं जमलं नाही त्याची कीर्तन लोक ऐकत नाही. ऐका, याच्या उलट रोजच एका भंगावर कीर्तन करणारे कितीतरी महाराज लोक रोज ऐकतात. का? बोलणं जमलं. ज्याला बोलणं जमलंय त्याने समाज जिंकलाय महाराज. आणि पण काही न बोलता येत नाही. काही लोक गोडच बोलत नाही हो. कशाचा अहंकार ठेवतात, कशाचं काय कळत नाही. थोडस गोड बोला. जळगाव सारख्या शहरामध्ये, भुसावळ सारख्या शहरामध्ये एखादा मारवाडी असतो बघा, तुम्ही किती रागाने फेकून दे तुम्ही त्याच्या अंगावर साडी, 100 साड्या बघा तरी तो तुम्हाला गोडच बोलतो महाराज. का? मधु तिष्ठती जिव्हाग्रे. माझं जरा एक वाक्य घरी घेऊन जा. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर तुम्हाला घर करायचं असेल तर थोडस गोड बोला. आमचे संत कबीर महाराज सांगतात गोड बोला.